श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्री गुरुपादुका स्तोत्राचा आपण चिंतन करतोय आणि या श्लोकाचं या स्तोत्राचं चिंतन करत असताना आपण पहिला श्लोक पाहिला, त्या श्लोकाचं एकदा पठण करू आणि त्याच्या उर्वरित चिंतनाला प्रारंभ करू। अनंत संसार समुद्रतार नौकायिताभ्यां गुरुभक्तिदाभ्यां वैराग्य साम्राज्यद पूजनाभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां। त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो, ज्या या अनंत संसार समुद्रातून तारून नेणाऱ्या नौकेप्रमाणे आहेत, गुरुभक्ती देणाऱ्या आहेत आणि वैराग्याचं साम्राज्य देणाऱ्या आहेत। यातील गुरुपादुका ह्या अनंत संसार समुद्रतार नौकायिताभ्याम म्हणजे त्या अनंत संसार सागरातून तारून नेणाऱ्या नौकेप्रमाणे का आहे त्याचा विचार केला, कारण ते श्री गुरु आपल्याला ब्रह्मज्ञान देतात, ज्याच्यामुळे ते अज्ञान दूर होतं आणि अज्ञान दूर झाल्यामुळे हा भ्रम नष्ट होतो आणि भ्रम दूर झाला असता तो बंधही नष्ट होतो आणि मोक्ष प्राप्त होतो इत्यादी का विचार आपण पाहिला। गुरुभक्ती देणारे आहे त्याचा विचार करत असताना उपासनेचं अधिष्ठान किंवा उपास्य या दृष्टीने आपण त्यांचा विचार केला, कारण उपासनेसाठी कोणतं तरी एक अधिष्ठान आवश्यक असतं, कोणती तरी एक प्रतिमा आवश्यक असते। उपासनेची एक व्याख्या सांगत असताना सामान्य वस्तूंनी उत्कृष्ट बुद्धी, अगदी सुपरिचयाची आपल्या जवळचीच किंवा नेहमीच्या वापरातली अत्यंत सामान्य अशी जी गोष्ट आहे, वस्तू आहे, तिच्या ठिकाणी उत्कृष्ट बुद्धी, काहीतरी ती श्रेष्ठ आहे अशी बुद्धी निर्माण करणं आणि तसा विचार करणं याला उपासना म्हटलं। आणि त्या दृष्टीने प्रत्यक्षात पादुका ह्या किंवा पादरक्षा म्हणा, पायात घालायच्या चपला आपल्या साध्या भाषेत म्हणून, त्याची काय अशी किंमत असणार आहे, त्याचं काय महत्व असणार आहे, परंतु त्या जेव्हा श्री गुरुपादुका होतात म्हणजे त्या सद्गुरूंच्या चरणांमध्ये त्या धरल्या जातात त्यावेळेला त्यांचं महत्व वाढतं, कारण त्या चरणांच्या ठिकाणी, त्या पादुकांच्या ठिकाणी केवळ पादुका ही बुद्धी राहत नाही, ती सामान्य बुद्धी न राहता सद्गुरूंचे चरण त्याला स्पर्शिले असल्यामुळे ते स्वतः सद्गुरूच तिथे आहेत ही भावना निर्माण होणं हीच उपासना आहे। आणि मग या उपासनेचाच परिणाम काय होतो तर ती भक्ती, तो विश्वास, त्याच्याशी असणारी एकता ही दृढ होते आणि परिणामतः त्यांनी केलेला उपदेश हृदयामध्ये स्थिर होतो, ते अंतःकरण शुद्ध होतं इत्यादी का विचार येतो। मग त्या ठिकाणी उपासनेमुळे शुद्ध झालेला अंतःकरण, त्या शुद्ध अंतःकरणामध्ये पडलेला तो ज्ञानाचा थेंब तैलबिंदुरिवांभसी, आणि मग तो ज्ञानाचा थेंब कसा पसरतो, त्यात एखादा तेलाचा थेंब जसा पाण्यावरती सहज पसरतो त्याप्रमाणे ते ब्रह्मज्ञान जे आहे ते त्या अंतःकरणामध्ये सहज पसरतं आणि तिकडे स्थिर होतं। हे सगळं पाहिल्यानंतर आपण विचाराला प्रारंभ केला होता, विचार पाहणार होतो या गुरुपादुका वैराग्याचं साम्राज्य देणाऱ्या आहेत। वैराग्य साम्राज्यद, पण कसं, पूजनाभ्याम, त्यांची पूजा केली असता या गुरुपादुका वैराग्याचं साम्राज्य देतात। तर वैराग्याचं साम्राज्य देतात म्हणजे काय, वैराग्य देतात आपल्याला माहिती आहे, वैराग्य त्या अंतःकरणामध्ये दृढ करतील, वैराग्य देतील, ठीक आहे, मान्य आहे। त्या गुरुपादुकांचं नित्यचिंतन केल्यामुळे विषयाचं चिंतन होणार नाही,
विषयाचं चिंतन ज्या वेळेला होत नाही त्यावेळेला विषयांच्या ठिकाणी असणारी आसक्ती दूर होईल, ती आसक्ती राहणार नाही. आणि विषयांच्या ठिकाणी आसक्ती राहिली नाही की त्याचा परिणाम काय होतो? काही नाही. विषयाच्या ठिकाणी आसक्ती नाही म्हणजेच वैराग्य आहे. वैराग्याची व्याख्या काय आहे? वैराग्याची व्याख्या बाकी दुसरी तिसरी काही नाही. अत्यंत सोपी वैराग्याची व्याख्या म्हणजे इह अमुत्रार्थ फलभोग विराग विगत राग यस्मा. राग, आसक्ती, प्रीती, ती सुखबुद्धी त्या विषयांपासून आता दूर झालेली आहे. यालाच म्हणतात वैराग्य. थोडा विस्तार करू ह्या वैराग्याचा, कारण वैराग्य साम्राज्य म्हटलंय ना. तर वैराग्याचं साम्राज्य म्हणजे काय तर लक्षात घ्या. वैराग्याची व्याख्या अत्यंत सोपी करत असताना आपण म्हटलं की ते वैराग्य म्हणजे काय आहे तर इहा मूत्रार्थ फलभोग विराग. त्या इह आणि अमूत्र म्हणजे या लोकामध्ये आणि परलोकामध्ये मिळणाऱ्या त्या सुखोपभोगांविषयी असणारी आसक्ती आता दूर झाली आहे. म्हणजे काय झालंय तर अत्यंत सामान्य गोष्ट घ्या. घर, घरामध्ये आपण राहतो, कशासाठी राहतो? डोक्यावरती छप्पर असावं, ऊन वारा पाऊस थंडी यापासून माझं रक्षण व्हावं, एक सुरक्षा मिळावी म्हणून. म्हणजेच या देहरक्षणासाठी मला अधिक प्रयत्न करावे लागत नाहीत इत्यादी का विचार येतो. मग ते किती मोठं असावं? हा, लक्षात घ्या, तिथेच तो विचार आपला चाललेला आहे. घर किती मोठं असावं की त्या थंडी वाऱ्यापासून उन्हापासून रक्षण होतं? समजा मी तुम्हाला 100 मीटर बाय 100 मीटर एवढा मोठा एक कापडी तंबू बांधून दिला. हे तुमचं घर, राहता येईल? एवढं मोठं घर आहे. परिणाम काय आहे तिथे? जसं म्हणावं तसं ऊन थंडी वाऱ्यापासून संरक्षण होणार नाही. पण तेच 10 बाय 10 म्हणा, 20 बाय 20 म्हणा मीटर मध्ये, फुटात नाही, काही काही असे ना. तात्पर्य काय आहे, जेव्हा आपण विटा भिंतीचे ते घर बांधतो त्यावेळेला अधिक सुरक्षा आहे कापडाच्या भिंतीपेक्षा. मोठं लहान, किती सुरक्षित किती असुरक्षित या सगळ्याचा आता विचार करायचा आणि आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. प्रयोजन काय आहे तर सुरक्षा, तिकडे सुखाने राहता यावं. परंतु ती सुखबुद्धी आहे, तिची व्याप्ती विस्तार आणि आसक्ती वाढली की सगळं गणित बिघडतं. मग घर किती मोठं असू देत आपल्याला पुरेसं पडत नाही. तिकडे ते वैराग्य कामी येतं. त्या वस्तूचं प्रयोजन पूर्ण झाल्यानंतर ती वस्तू किती लहान किती मोठी, किती श्रेष्ठ किती कनिष्ठ हा विचार तिकडे संपतो. त्या वस्तूच्या मूल्याचा आपण विचार करायला लागतो. आता म्हणाल मग त्या सगळ्याच वस्तूंची अशीच किंमत करायची का? नाही, परंतु तिकडे तत्वदृष्ट्या आसक्ती तिकडे निर्माण न करणं हा मुद्दा आहे. ह्याला सोप्या भाषेमध्ये आपण वैराग्य म्हणू. ह्याचाच विस्तार करत जायचा. मग ते केवळ एखाद्या वस्तूपुरतं मर्यादित न ठेवता व्यक्तींप्रती, आपल्या स्वतःविषयी, देहाविषयी सगळीकडेच ते असावं लागतं. या वैराग्याच्या पायऱ्या. वैराग्य म्हणजे काय आपण पाहिलं. आता वैराग्य साम्राज्य हे समजण्यासाठी लक्षात घेऊया. एखाद्या गावाचा पाटील, मग तालुकाचा तलाठी म्हणा, जी काही चढती भाजणी असेल त्याप्रमाणे, सरदार, सरदाराच्या वरती सेनापती, सेनापतीच्या वरती प्रधान, प्रधानाच्या वरती राजा आणि राजाच्या वरती सम्राट, अशी चढती भाजणी होते ना. तसंच ते वैराग्य जसं दृढ होत जातं तसं आपण त्या वैराग्याच्या वेगवेगळ्या पदांवरती आरूढ होत जातो.
वैराग्याचा विचार करत असताना, त्याची वर्गवारी विभागणी करत असताना, त्याच्या तीव्रतेचा, दृढतेचा क्रम लावत असताना सांगितलं, एक परवैराग्य आहे आणि एक अपरवैराग्य आहे. पर आणि अपर. परवैराग्य काय आणि अपरवैराग्य काय, त्यामधील आधी अपरवैराग्याचा विचार करू. अपरवैराग्याला 4 भागांमध्ये विभागलं. एकाला नाव दिलं यतमान, दुसरं व्यतिरेक, तिसरं एकेंद्रिय आणि चौथं वशीकार. सार काय असार काय हे विवेकाने आणि गुरुशास्त्राद्वारे जाणणे याला यतमान वैराग्य म्हणतात. गुरुशास्त्रोपदेशाद्वारे आता त्या वैराग्याचा अंकुर हृदयात उत्पन्न झालेला आहे. त्यामुळे सार काय असार काय, योग्य काय अयोग्य काय, काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे, याचा विवेक करत जाणं आणि अनावश्यक गोष्टींना आपल्या जीवनातून दूर करणं, त्या विवेकाच्या योगाने, त्या विवेकाने जाणणं हे पहिल्यांदा झालं यतमान वैराग्य, आणि त्यांना दूर करत जायचं. मग आता त्या अनावश्यक गोष्टी ज्या आहेत, जे असार आहे, जे माझ्या साधनेसाठी मोक्षासाठी आवश्यक नाही, त्याचा दूर करत असताना, त्याला त्यागत असताना, त्याचा त्याग करत असताना पुढे येतं व्यतिरेक नावाचं वैराग्य. व्यतिरेक म्हणजे दूर करणं. मग हे व्यतिरेक नावाचं वैराग्य कसं आहे, तर त्यामध्ये चित्तामधले हे दोष दूर झाले आहेत, एवढे दोष राहिले आहेत, या भूमिकेवरती आरूढ होणं. आता ज्या वेळेला आरंभ केला त्यावेळेला लक्षात आलं, अरे माझ्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये एवढ्या सगळ्या वस्तूंच्या ठिकाणी आसक्ती आहे, ती दूर व्हायची कशी दूर करणार. मग त्याच्यासाठी प्रयत्न केला गेला, त्याच्यासाठी क्रम लावला गेला, त्याच्यासाठी विचार केला गेला इत्यादी. सगळं ते तिथे लावून घ्या. मग लक्षात येतं की नाही, आता हे जे काही दोष आहेत, आता या वस्तूंविषयी जी मला पूर्वी आसक्ती होती ती आता आसक्ती राहिली नाही, परंतु या विषयांच्या बाबत, या दोषांच्या बाबत, त्या वस्तूंच्या बाबत अजूनही अंतःकरणामध्ये आसक्ती आहे. म्हणजेच 100रातले 45 गेले, 55 राहिले, हो ना, बरोबर आहे ना गणित. 55 राहिलेत, त्या 55तले 5 दूर होत आहेत, म्हणजे 50% मी पोहोचलो, अर्ध अंतर कापलं. असो, तर वैराग्याचा तो व्यतिरेक वैराग्याचा विचार झाला. व्यतिरेक वैराग्यानंतर काय येतं, एकेंद्रिय वैराग्य. एकेंद्रिय वैराग्यामध्ये होत आहे काय, एकेंद्रिय वैराग्यामध्ये त्या वस्तूंच्या, विषयांच्या, दोषांच्या प्राप्तीची इच्छा राहिली नाही. ते मिळावं असं वाटत नाही, इच्छा गेली. पण एक गोष्ट राहिली, ती म्हणजे रस राहिला. म्हणून भगवद्गीतेमध्ये वैराग्याचा विचार करत असताना रसवर्जम रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. रसवर्जम, रस सोडून बाकी सगळं गेलं. म्हणजे काय, तर त्या वस्तूंची आसक्ती राहिली नाही, त्या मिळाव्यात असं वाटत नाही, पण मिळाल्या तर मी त्याला सोडणार नाही. म्हणजे तात्पर्य हे आहे, ऍक्टिव्हली मी त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणार नाही, पण पॅसिव्हली मिळाल्या तर चालतील. म्हणजे स्वप्रयत्नाने त्यांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणार नाही, पण प्रारब्धाने मिळाल्या तर आनंद आहे. आता हे सोपं का कठीण ते ठरवून घ्या. हे वाक्य ऍक्टिव्हली आणि पॅसिव्हली हे आता सोपं वाटायला लागलंय. असो, तर आता ज्या वेळेला त्या वस्तू प्राप्त होतात, त्यावेळेला त्यांच्या ठिकाणी जर का माझी सुखबुद्धी असेल, म्हणजे काय, तर आता त्या वस्तूंच्या प्राप्तीची इच्छा राहिली नाही आणि त्यामध्ये रसही नसेल, तर निर्विकार भाव असेल, आपली साम्य बुद्धी असेल त्या वस्तूंच्या अनुभवाच्या ठिकाणी. पण जर का त्या वस्तूंच्या ठिकाणी रस राहिला असेल, म्हणजे सुखबुद्धी राहिली असेल, तर होतं हे की त्या वस्तूंच्या प्राप्तीनंतर त्या अंतःकरणामध्ये ते सुख निर्माण होऊन पुन्हा त्या वस्तूंच्या प्राप्तीची इच्छा उद्दीपित होते आणि वैराग्याला उतरती कळायला लागते.
अजूनही त्या वस्तू मिळाल्या नाहीत तरी चांगलं आहे, योग्य आहे, शास्त्राने त्याचा उपदेश केलेला आहे, सगळं मान्य झाल्यानंतर कुठेतरी कदाचित सुख मिळेल असं वाटत राहतं, त्याला म्हणतात एकेंद्रिय वैराग्य. आणि वशीकार वैराग्यामध्ये तो रस देखील त्या वस्तूंच्या ठिकाणी राहत नाही. हे सगळं अपर वैराग्याचं झालं. आणि वशीकार वैराग्य हे अपर वैराग्यातलं सर्व श्रेष्ठ वैराग्य. याहून पलीकडे मोरलं काय, तर त्याच्यासाठी सांगितलं याहून पलीकडे श्रेष्ठ म्हणजे काय, तर विषय दर्शनाचा अभाव हे परवैराग्य आहे. तत्परम पुरुषख्यातेर गुणवैतृष्ण्यम. विषय दर्शनाचा अभाव म्हणजे त्या विषयांचं, आता कसं आहे, पूर्वी विषयांचा विषय म्हणून दर्शन होत होतं, पण त्या ठिकाणी प्राप्तीची इच्छा नाही, रस नाही. पण ज्या वेळेला सार्वात्म्य भावाला आता प्राप्त झालेलो आहोत आपण, त्या ब्रह्मज्ञानाच्या अशा स्थितीवरती आरूढ झालोय की त्या ठिकाणी त्या विषयाचं विषय म्हणून देखील दर्शन होत नाही. ते आहे ते परवैराग्य आणि ते केवळ ब्रह्मज्ञानानेच प्राप्त होतं. माऊलींनी या वैराग्याचं वर्णन करत असताना म्हटलंय, जयाचे चोखटे मानसी मी होवोनी क्षेत्र संन्यासी, जया निजये लियाते उपाशी वैराग्य गा. जे निजले असतात वैराग्य त्यांची उपासना करतात, म्हणजे त्या वैराग्यासाठी त्यांना काही प्रयत्न करावे लागत नाही, तो त्यांचा स्वभावच होऊन जातो. असं जे वैराग्य आहे ते परवैराग्य आहे आणि तेच वैराग्याचं साम्राज्य आहे. आणि ते वैराग्याचं साम्राज्य देणाऱ्या जर कोण असतील तर त्या गुरुपादुका आहेत. गुरूंचा नित्य असणारा, आपल्या बरोबर असणारा निवास, आपल्या बरोबर असणारा श्री गुरूंचं गुरुपादुकांच्या सहाय्याने असणारं नित्य सान्निध्यच त्याला कारणीभूत ठरतं. अशा प्रकारे नित्य सान्निध्याने आपल्या अंतःकरणामध्ये पूर्वी सुरुवातीला त्या वैराग्याचा अंकुर रुजवून त्याचा विशाल वटवृक्ष करणाऱ्या त्या ज्या गुरुपादुका आहेत, त्या वैराग्याचं साम्राज्य देणाऱ्या ज्या गुरुपादुका आहेत, त्यांना माझा नमस्कार असो. वैराग्य साम्राज्यद पूजनाभ्याम नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम. तर अशा ह्या गुरुपादुकांना मी नमस्कार करतो. हे सांगून पुढे आता अजून गुरुपादुकांचं काय वर्णन केलंय ते आपल्याला पाहायचंय, पण तो विचार आपण पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.